नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम वार्ता या यूट्यूब चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण येथे डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण असलेला अधिनियम बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015 याबद्दल जनरल डिस्कशन करणार आहोत. तर चला मग सुरुवात करू आजच्या या अधिनियमाला. बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015 द ज्युव्हेनाइल जस्टिस केअर अँड प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन ऍक्ट 2015, ज्याला शॉर्टमध्ये आपण JJ ऍक्ट म्हणून ओळखतो. हा अधिनियम आपल्या सिलेबसमध्ये एकूण 6 गुणांसाठी समाविष्ट आहे. यावरती आपल्याला एकूण 3 प्रश्न विचारले जाणार आहेत. या संपूर्ण अधिनियमामध्ये एकूण 10 प्रकरणे आणि 112 कलमे आहेत आणि हा संपूर्ण अधिनियम आपल्या सिलेबसमध्ये समाविष्ट आहे. या अधिनियमाचा उद्देश पाहूयात. कायद्याशी संघर्ष करताना आढळलेली बालके आणि काळजी घेण्याची व संरक्षणाची गरज असलेली बालके यांच्यासाठी मूलभूत गरजा पुरवून त्यांची योग्य ती काळजी, संरक्षण, विकास, उपचार आणि समाजात पुन्हा एकात्मीकरण करणे. म्हणजे अशी मुले ज्यांनी काहीतरी गुन्हा केला आहे किंवा काहीतरी अपराध केला आहे, म्हणजे थोडक्यात त्यांनी कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे, अशी जी बालके आहेत आणि अशी बालके ज्यांना काळजी व संरक्षणाची गरज आहे, अशा बालकांचं मूलभूत गरजा पुरवणे, त्यांची काळजी घेणे, त्यांचं संरक्षण करणे, त्यांचा विकास आणि उपचार करून त्यांना पुन्हा सामाजिक प्रवाहात आणणे, यासाठी हा अधिनियम करण्यात आलेला आहे. हा अधिनियम समजण्यास सोपा जावा यासाठी त्याचं आपण 4 पार्टमध्ये डिवायडेशन केलेलं आहे. पहिला आहे कायद्याशी संघर्ष करणारे मूल, ज्याला इंग्लिशमध्ये चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट विथ लॉ असं म्हटलं जातं. दुसरं आहे काळजी घेण्याची व संरक्षणाची गरज असलेली बालके, ज्याला इंग्लिशमध्ये चाइल्ड इन नीड ऑफ केअर अँड प्रोटेक्शन असं म्हटलं जातं. नंतर नेक्स्ट आहे दत्तक विधान, ज्याला इंग्लिशमध्ये अडॉप्शन म्हटलं जातं. आणि चौथा आहे अपराध, बालकांविरुद्ध घडणारे अपराध. तर या पहिल्या घटकामध्ये किंवा पहिल्या मुद्द्यामध्ये कोणते प्रकरण येतात, कोणते कलमे येतात ते पाहूयात. तर पहिला मुद्दा आहे कायद्याशी संघर्ष करणारे मूल किंवा बालक. तर कायद्याशी संघर्ष करणारे मूल किंवा बालक म्हणजे काय? तर असा बालक ज्याने काय केलं आहे, कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे किंवा ज्याच्या हातून एखादा अपराध किंवा गुन्हा घडलेला आहे, असा बालक. तुम्ही जर हा संपूर्ण अधिनियम वाचला तर या अधिनियमामध्ये तुम्हाला कुठेही अपराधी बालक किंवा गुन्हेगार बालक असा शब्द दिसणार नाही. त्याच्याऐवजी तुम्हाला कायद्याशी संघर्ष करणारा बालक किंवा मूल हा शब्द दिसेल. चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट विथ लॉ हा शब्द तुम्हाला तेथे दिसेल. मग अशा प्रकारचे जे कायद्याशी संघर्ष करणारी मूल किंवा जे बालके आहेत, यांची जी प्रोसिडिंग आहे किंवा यांची जी न्यायालयीन प्रक्रिया जी आहे, ते न्यायालयात चालत नाही. त्यांना न्यायालयामध्ये नेलं जात नाही, तर त्यांना बाल न्याय मंडळाच्या समोर हजर केलं जातं. हा जो बाल न्याय मंडळ जो आहे, तो या अधिनियमाचा जो प्रकरण 3 आहे, त्याचा कलम 4 नुसार स्थापन केला जातो. प्रकरण 3 आहे बाल न्याय मंडळ. कलम 4 ते कलम 9 हे प्रकरण 3 अंतर्गत येतात. हा जो बाल न्याय मंडळ आहे, तो या कायद्याशी संघर्ष करणारे जे मुलं आहेत यांची प्रोसिडिंग चालवतो. मग या JJB म्हणूया किंवा ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्ड म्हणजेच बाल न्याय मंडळ जो आहे, याच्या संबंधित एक फॉर्म्युला लक्षात ठेवा, 1+2. हा जो फॉर्म्युला आहे तो या ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्ड म्हणजेच बाल न्याय मंडळ जो आहे त्याचा फॉर्म्युला आहे, त्याचा रचनेचा फॉर्म्युला आहे. या बाल न्याय मंडळामध्ये एक न्याय दंडाधिकारी असतात आणि 2 सोशल वर्कर असतात. त्या 2 सोशल वर्कर पैकी एक महिला असणे आवश्यक आहे. यांचे जे मॅजिस्ट्रेट किंवा जे न्याय दंडाधिकारी आहेत, त्यांना कमीत कमी 3 वर्षांचा एक्सपिरियन्स असणे आवश्यक आहे. तर जे सोशल वर्कर आहेत त्यांना 7 वर्षांचा एक्सपिरियन्स असणे आवश्यक आहे. कायद्याशी संघर्ष करणारे जे मुलं आहेत, जे कायद्याच्या विरोधात गेलेले जे बालक आहेत, यांच्या बाबतीत वापरण्याची जी क्रियारीती किंवा कार्यपद्धती जी आहे ते प्रकरण 4 मध्ये दिलेले आहेत. तर कलम 10 ते 26 हे प्रकरण 4 अंतर्गत येतात. जेव्हा आपण तो अधिनियम अभ्यासू तेव्हा ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर नंतर नेक्स्ट घटक किंवा नेक्स्ट मुद्दा आहे काळजी घेण्याची व संरक्षणाची गरज असलेले बालक, ज्याला चाइल्ड इन नीड ऑफ केअर अँड प्रोटेक्शन असं म्हटलं जातं. शॉर्टमध्ये त्याला CNCP असं म्हणतात. तर काळजी घेण्याची व संरक्षणाची गरज असलेली बालके म्हणजे कोण? तर अशी बालके ज्यांना घर नाहीये, राहण्याचं प्रॉपर ठिकाण नाहीये, ते अनाथ आहेत किंवा त्यांच्या आई वडिलांनी त्यांचा त्याग केलेला आहे किंवा ते कुठेतरी बालकामगार म्हणून काम करतात, रस्त्यावर किंवा इतर ठिकाणी भीक मागत आहेत, जखमी किंवा शोषित आहेत, पीडित आहेत, दुर्लक्ष केले गेलेले आहेत किंवा इतर व्यक्तींकडून त्यांचा गैरफायदा घेतला जात आहे
किंवा जे मानसिकदृष्ट्या आजारी आहे त्यांचं टेक केअर करण्यासाठी कोणी नाहीये, त्यांना पुढे मागे बघणारा कोणी नाहीये, अशी जी बालके आहेत, अशी बालके म्हणजे काळजी घेण्याची व संरक्षणाची गरज असलेली बालके. मग अशा बालकांसाठी या अधिनियमामध्ये स्पेशल प्रकरण आहे, प्रकरण 5. मग या प्रकरण 5 मधील जो कलम 27 आहे, कलम 27 ते 30 जे आहे ते प्रकरण 5 अंतर्गत येतात आणि या कलम 27 नुसार अशा बालकांसाठी बाल कल्याण समिती स्थापन केली जाते. ठीक आहे, समजलं? काळजी घेण्याची व संरक्षणाची गरज असलेली जे बालके आहेत, अशा बालकांसोबत डील करण्यासाठी किंवा अशा बालकांसाठी कलम 27 नुसार बाल कल्याण समिती स्थापन केली जाते. आणि आपण जे आता इथे पाहिलं, CCL म्हणजे चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट विथ लॉ म्हणा किंवा कायद्याशी संघर्ष करणारे जे मूल आहेत, यांच्या संबंधित जे जशी कार्यरीती दिलेली आहे, त्याचप्रमाणे येथे CNCP म्हणजे काळजी घेण्याची व संरक्षणाची गरज असलेली जी बालके आहेत, याच्या संबंधित जी कार्यरीती आहे किंवा जी प्रक्रिया आहे, ते प्रकरण 6 मध्ये दिलेली आहे. मग कलम 31 ते कलम 38 जे आहे ते प्रकरण 6 अंतर्गत येतात. आता इथे बाल न्याय मंडळाच्या रचनेचा जसा आपण फॉर्म्युला पाहिला होता 1+2, त्याचप्रमाणे येथे देखील बाल कल्याण समितीच्या रचनेचा एक फॉर्म्युला लक्षात ठेवा, 1+4. बाल कल्याण समितीमध्ये एक अध्यक्ष आणि 4 सदस्य असतात. हे जे 4 सदस्य आहेत, या 4 सदस्यांपैकी किमान एक सदस्य महिला असावी आणि एक सदस्य बालकांच्या समस्यांबाबत तज्ञ व्यक्ती किंवा एक्सपर्ट व्यक्ती ज्याला म्हणतो, अशी एक्सपर्ट व्यक्ती असावी. नंतर नेक्स्ट मुद्दा आहे, तिसरा मुद्दा आहे दत्तक विधान, ज्याला इंग्लिशमध्ये अडॉप्शन म्हटलं जातं. प्रकरण 8 जो आहे तो दत्तक विधानाशी संबंधित आहे. यामध्ये कलम 56 ते 73 कलम येतात. कलम 8 मध्ये दत्तक विधानाशी संबंधित संपूर्ण प्रक्रिया दिलेली आहे. जसे आपण येथे पाहिलं, कायद्याशी संघर्ष करणारे मूल याच्याशी संबंधित संस्था कोणती? बाल न्याय मंडळ, एकच संस्था. काळजी घेण्याची व संरक्षणाची गरज असलेली बालके याच्याशी संबंधित संस्था कोणती आहे? बाल कल्याण समिती, एकच संस्था आहेत. परंतु दत्तक विधान किंवा चाइल्ड लीगली फ्री फॉर अडॉप्शन याच्यासाठी एक संस्था नसून 3 प्रकारच्या संस्था आहेत. विशेष दत्तक विधान संस्था, केंद्रीय दत्तक विधान सहाय्य संस्था आणि राज्य दत्तक विधान सहाय्य संस्था. या ज्या 3 संस्था आहेत, त्या तिन्ही संस्था दत्तक विधानाशी जे संपूर्ण प्रक्रिया आहे ते हँडल करतात. विशेष दत्तक विधान संस्था कलम 65 नुसार स्थापन केली जाते. केंद्रीय दत्तक विधान सहाय्य संस्था कलम 68 नुसार स्थापन केली जाते. तर राज्य दत्तक विधान सहाय्य संस्था जी आहे ते कलम 67 नुसार स्थापन केली जाते. हे केंद्रीय दत्तक विधान सहाय्य संस्थेअंतर्गत आणखीन एक समिती असते, ज्याला सुकाणू समिती म्हणतो, स्टेअरिंग कमिटी. तर दत्तक विधानाशी संबंधित किंवा एखाद्या बालकाला दत्तक देण्याशी संबंधित जी सर्व प्रक्रिया आहे ते या संस्थांद्वारे किंवा या एजन्सीजद्वारे पार पाडली जाते. नंतर नेक्स्ट आहे अपराध, ऑफेन्स. यामध्ये बालकांविरुद्ध घडणारे अपराध दिले आहेत. प्रकरण 9 जे आहे ते अपराधाशी संबंधित आहे, अपराध व शिक्षा. यामध्ये कलम 74 ते 89, कलम 74 ते 89 जे आहे ते प्रकरण 9 अंतर्गत येतं. बालकाविरुद्ध घडणारा जो अपराध आहे, अशा अपराधासाठी IPC नुसार जर 3 ते 7 वर्ष किंवा 7 वर्षापेक्षा जास्त शिक्षा होत असेल, तर असा जो अपराध आहे तो या अधिनियमानुसार काय आहे, तर दखलपात्र आणि अजामीनपात्र असणार आहे. त्याचबरोबर जर सदरचा अपराध जो आहे तो IPC नुसार 3 वर्षापर्यंतच्या कारावासाच्या शिक्षेचा असेल, तर असा जो अपराध आहे तो दखलपात्र तर असेल परंतु जामीनपात्र असणार आहे. हे कसले अपराध आहेत? बालकांच्या विरुद्ध घडणारे अपराध आहेत. बट सेम अपराध जर बालकाने केला असेल, तर सपोज एखाद्या बालकाने IPC नुसार त्याला 3 ते 7 वर्ष किंवा 7 वर्षापेक्षा जास्त शिक्षा होईल अशा प्रकारचा एखादा अपराध केला आहे, तर त्या बालकाला जामीन मिळेल का? तर हो, ऑब्विसली त्या बालकाला जामीन मिळतो. परंतु काही अशा कंडिशन आहे ज्या कंडिशन मध्ये त्याचा जामीन नाकारला जातो किंवा फेटाळला जातो. जसे की बाहेर गेल्यानंतर तो जो बालक आहे, कायद्याशी संघर्ष करणारा जो बालक आहे, तो पुन्हा एखाद्या अपराधाच्या संपर्कामध्ये जाण्याची किंवा संपर्कामध्ये राहण्याची शक्यता असेल तर त्याचा जामीन नाकारला जातो. दुसरी कंडिशन आहे, तो बालक बाहेर गेल्यानंतर त्याला इतर व्यक्तींद्वारे त्याच्या जीवाला धोका असेल, तर सपोज त्या बालकाकडून एखाद्या व्यक्तीचा मर्डर झालेला आहे आणि ज्या व्यक्तीचा मर्डर झाला आहे
त्या व्यक्तीच्या घरचे जे लोक आहेत त्यांच्याकडून त्याला मारहाण होण्याची शक्यता आहे किंवा त्याच्या जीवाला जर धोका असेल तर अशा सिच्युएशन मध्ये देखील काय केले जाते, तर जामीन नाकारला जातो. ठीक आहे. तर आता आपण इथे सहा प्रकरणे पाहिलीत. प्रकरण 3, प्रकरण 4, प्रकरण 5, 6, प्रकरण 8 आणि प्रकरण 9. प्रकरण 3 आणि 4 जे आहेत ते कायद्याशी संघर्ष करणाऱ्या बालकाशी संबंधित आहे. प्रकरण 5 आणि 6 जे आहे ते काळजी घेण्याची व संरक्षणाची गरज असलेली जी बालके आहेत यांच्याशी संबंधित आहे. प्रकरण 8 जो आहे तो दत्तक विधानाशी संबंधित आहे आणि प्रकरण 9 आहे यामध्ये काय दिले आहे, तर अपराधोत्याच्या शिक्षा दिलेल्या आहेत. आता राहिला प्रकरण 1, 2, 7 आणि 10. प्रकरण 1 मध्ये काय आहे, जसं नॉर्मली सर्व अधिनियमामध्ये असतं त्याचप्रमाणे आहे. प्रकरण 1 काय आहे, प्रारंभिक. त्यामध्ये काय दिलं आहे, तर अधिनियमाचं नाव, त्याची अंमलबजावणीची तारीख, त्याचा विस्तार. प्रकरण 2 आहे मुलांची काळजी घेण्याची व संरक्षणाची सर्वसाधारण तत्वे. हा जो प्रकरण आहे तो हा कायद्याशी संघर्ष करणारे बालक आणि काळजी घेण्याची व संरक्षणाची गरज असलेले बालक या दोघांशी रिलेटेड आहे. हा जो प्रकरण 2 जो आहे, अधिनियमाची अंमलबजावणी करताना पाळावयाची सर्वसाधारण जी तत्वे आहेत ते प्रकरण 2 मध्ये दिले आहेत. तर नेक्स्ट आपला जो प्रकरण राहिला आहे तो प्रकरण आहे प्रकरण 7. प्रकरण 7 मध्ये दिलंय की पुनर्वसन आणि सामाजिक पुनःएकात्मीकरण. हा प्रकरण देखील या दोन्ही बालकांसाठी कॉमन डील करतो. आता कायद्याशी संघर्ष करणारा जो बालक आहे त्याने एखादा अपराध केलेला आहे, त्याने जो अपराध केला आहे त्या अपराधामुळे तो समाजापासून थोडासा दुरावला जातो. तर या सिच्युएशन मध्ये त्याला पुन्हा सामाजिक प्रवाहात आणण्यासाठी त्याचे पुनर्वसन करण्याशी संबंधित तरतुदी प्रकरण 7 मध्ये दिलेल्या आहेत. प्रकरण 10. प्रकरण 10 मध्ये काय दिलंय, तर संकीर्ण. यामध्ये संकीर्ण तरतुदी दिलेल्या आहेत, जसे की बाल न्याय निधी असेल, पुनर्विलोकन असेल, अपील करण्याची प्रक्रिया असेल, गृहीतक आणि वय निश्चिती असेल, यासारख्या तरतुदी प्रकरण 10 मध्ये दिलेल्या आहेत. सो अशा प्रकारे जे ऍक्ट किंवा बाल न्याय अधिनियमासंबंधित जनरल इंट्रोडक्शन येथे संपतो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बाल न्याय, मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015 याच्याशी संबंधित महत्त्वाची कलमे डिस्कस करणार आहोत. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. जे कोणी आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये डिपार्टमेंटल मेन्सची तयारी करत आहेत त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. आणि अशाच प्रकारे स्पर्धा परीक्षेची विनाशुल्क तयारी करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. Thank you for watching.